नमस्कार विद्यार्थ्यांनो, डे 13 मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आता आज आपण बघणार आहे 2x2 मॅट्रिक्सचं शॉर्टकटमध्ये आपलं ॲडजॉइंट मॅट्रिक्स कसं काढायचं. ॲडजॉइंट काढायचं म्हणजे काय करायला ना, तुम्हाला मायनर काढा, कोफॅक्टर काढा आणि मग त्याचा ट्रान्सपोज करा. तर एवढं इथं काय 2x2 साठी करायची गरज नाही. हे सीईटीसाठी तुम्हाला शॉर्टकट उपयोगाला पडेल. तर पहिल्यांदा काय करा, जे डायगोनल एलिमेंट आहेत ते आहेत ॲज इट इज लिहून घ्या. म्हणजे 3 आहे तिथं 3 लिहा, 8 आहे तिथं आहे लिहा. म्हणजे डायगोनल कुठले आहे बघा, 3 आणि 8. आता पहिल्यांदा काय करायचं, डायगोनल लिहिल्यानंतर काय करायचं, हा 7ला काय करायचं इथं घेऊन जायचं आहे आणि हे 4 आहे ते इकडे खाली घेऊन जायचं. फक्त एवढंच काय करायचं, त्या दोघांचं चिन्ह चेंज करायचं. हे -4 आहे, खाली आलं तर काय होणार +4. हे -7 आहे, इकडे वर गेला तर काय होणार बघा +7. आता हाच काय झालाय आपला ॲडजॉइंट ऑफ द मॅट्रिक्स झालेला आहे. लक्षात येते तुमच्या, एकदम इझी आणि सोपा आहे. तर तुम्ही काय करा, हा करून बघा. -4 5 8 बघा ह्याचं उत्तर काय येते तुम्ही स्वतः करून बघा. पहिल्यांदा काय करणार बघा, डायगोनल एलिमेंट ॲज इट इज -7 8 ॲज इट इज लिहायचं आणि हा 5ला इकडे घेऊन जायचं आणि 4ला इकडे घेऊन जायचं. म्हणजेच काय येणार बघा, 5चं काय होणार -5 होणार, फक्त चिन्ह चेंज करायचे. आणि 4चं काय होणार बघा -4. सो दिस इज द ॲडजॉइंट ऑफ द मॅट्रिक्स. थँक्यू. भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये.